तर 12 नोव्हेंबर महाराष्ट्राच्या राजकारणात या तारखेला सर्वांचे लक्ष लागले आहे। तर सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या पक्षचिन्हाबाबत प्रकरणाची सुनावणी ही होणार आहे। तर दुसरीकडे 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महापालिकेवर निवडून आणायचा असा दावा भाजपने केला आहे आणि त्यानंतर लगेचच पहाटे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी सुरू केली व ते थेट अमित शाह यांना न भेटता नरेंद्र मोदी यांना भेटले व पुढच्या काही दिवसातच राजकीय उलथापालथ घडून येईल असा अंदाज सर्वत्र होत आहे। कारण राजकारण एवढे फिरले आणि त्यातच भाजपने असे नाकाबंदीही केली की अजित पवार असो की एकनाथ शिंदे दोघांना हातपाय फिरवता येतील, पण या सर्वातून त्यांना बाहेर पडता येणार नाही। तर यातून समजलं असेलच की कुठून कसं काय घडतंय। तर काल राजकारणातील मोठ्या घडामोडी समोर आल्या। भाजपने मुंबई पालिकेसाठी तर दुसरीकडे म्हणजे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अचानक भल्या पहाटे जाऊन दिल्लीत मोदींची ही भेट घेतली व एका पेपरात लिहिलेले होते की मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये न्याय्य जागा वाटणी व्हावी। मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान 50% जागा मिळाल्या पाहिजेत। तर दिल्लीत पंतप्रधान व शिंदे यांच्यात 1.5 तास चर्चा झाली। ठाणे व कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत व त्यातच या दोन्ही महापालिकेमध्ये 70% जागा ह्या शिवसेना गटाला देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे व अशातच ठाण्यातही भाजपची सोबळावर लढण्याची ही इच्छा आहे। तर मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत व त्यातील भाजप ह्या 150 जागापेक्षा जास्त लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे व यातच भाजपने 150 जागा लढणार असल्याचे हे स्पष्ट केले आहे। मग एकनाथ शिंदे यांचं काय, हा एक प्रश्न उद्भवत आहे। तर त्यामुळेही महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला ह्या कमी जागा येतील व यातच गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी 16 मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवला आणि यामध्ये महाराष्ट्रातही तेच घडणार असल्याची चर्चा हे सर्वत्र सुरू आहेत आणि हेच कारण आहे की शिंदेच्या चिंतेचे। तर महाराष्ट्रातील महायुती मंत्र्यांमध्ये तणाव हा निर्माण झालेला आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाल हा 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर गुजरातसारखी परिस्थिती जर झाली तर सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यावर टांगती तलवार होणार आहे। तिच्या वाट्याला ह्या कमी जागा येतील व यातच गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी 16 मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवला आणि यामध्ये महाराष्ट्रातही तेच घडणार असल्याची चर्चा हे सर्वत्र सुरू आहेत आणि हेच कारण आहे की शिंदेच्या चिंतेचे। तर महाराष्ट्रातील महायुती मंत्र्यांमध्ये तणाव हा निर्माण झालेला आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाल हा 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर गुजरातसारखी परिस्थिती जर झाली तर सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यावर टांगती तलवार होणार आहे। या संपूर्ण व्हिडिओबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा व आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।